जेव्हा सगळे त्या स्पॉटला पोहोचले, तेव्हा तो स्पॉट काय होता, तो प्लीज आत्ताच्या पिढीने Google करा, की किती तीव्रता त्या बॉम्ब हो. ब्लास्टची होती. एकाच वेळेला असंख्य बॉम्ब ब्लास्ट घडले होते. डेड बॉडीजच्या 2 रूम्स भरून मृतदेह टाकलेले होते आणि एका रूममध्ये फक्त शरीराचे भाग भरलेले होते आणि तो म्हणतात ना, की काळा दिवस माझ्या आयुष्यात उजाडला, की मी नेहमीप्रमाणे शाळेत गेलो. शाळा लवकर सुटली. लवकर सुटलीचा आनंद खूप वेगळा होता. सो मी घरी आलो. आजी-आजोबा होते आणि आजी-आजोबा म्हणाले, "आज लवकर कसा?" तर मी म्हटलं, "बघ ना, आज मजा येणार आहे." आणि धमाल करत-करत करतोय तेवढ्यात एक जोरात आवाज आला आणि तो आवाज ज्या दिशेने आला, आमच्या चाळीतले जेव्हा सगळेजण तिकडे धावले त्या आवाजाच्या दिशेने, प्लाझा टॉकीजच्या इकडे तो स्फोट झाला होता. मग आजी-आजोबा घाबरले, की पहिल्यांदा डॅडींना फोन कर, पहिल्यांदा आईला फोन कर. त्यावेळेला फोन डेड होते. म्हणजे सगळे बंद होत्या लाईन्स वगैरे. आई महालक्ष्मीला कामाला होती जिंदाल मेन्शनमध्ये. सो आई लवकर येणार होती घरी म्हणजे एक्स्पेक्टेड होती आणि वडील आलेत पण आई आली नाही. पण असं वाटलं की नाही आईला मदत करण्याची सवय आहे. त्यामुळे कुठेतरी काहीतरी घडलंय आणि किंवा आई अडकल्यात तिकडे त्या. हां. हे सगळं आम्हाला वाटलं होतं. पण इतका सगळा प्रवास तुम्ही केलात. खडतर प्रवास मी म्हणेन खरं तर. त्याचबरोबर लोकांना मदत करणे किंवा बंड करून उठणे. बंड म्हणजे मी म्हणेन चांगल्या हो, गोष्टीसाठी ऑफकोर्स. हो. आज ज्या टप्प्यावर तुम्ही आहात, आज तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल? आज मला इतकंच वाटतं, की माझ्याकडनं माझ्यावरती आलेली जी काही संकटं होती, ती देवानी माझ्यासाठी चूज केलेली होती. देवाला माझ्या आयुष्यामधनं जे काही त्यांनी माझ्या खडतर प्रवासामधनं जे काही माझ्यावरती संकटं आणली किंवा जी काही होती, ती बहुधा त्या संकटातनं त्यांनीच मला बाहेर काढून ह्या संकटांवरती समाजात बोलण्यासाठीची माझ्यासाठी संधी निर्माण करून दिली होती. आज आपल्याबरोबर डॉक्टर, सेलिब्रिटी शेफ तुषार प्रीती देशमुख हे आलेले आहेत. त्यांच्यावर ज्या आपण मनमुराद गप्पा मारतोय, त्याबद्दल आपण खरंच जाणून घेऊया, की किती खडतर प्रवासातून एखादी व्यक्ती हसतमुख येऊ शकते आणि हे आपण प्रत्येकाने अनुभवलं पाहिजे आणि केलं पाहिजे. हे किती महत्त्वाचं आहे. चला आज तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. सर आज आपल्या गप्पांमध्ये मला पहिला प्रश्न हा विचारायचा की तुमचं बालपण कसं गेलं? म्हणजे खेळणं, बागडणं हे सगळं आणि त्या काळचे जे दिवस होते, त्यात आणि आतात काय फरक आहे? अ, बालपण खूप छान गेलं. कारण म्हणतात ना, की बालपणात जे संस्कार आपल्याला मिळतात, तेच संस्कार आयुष्य घडवतात. आणि माझ्या बालपणात तसंच झालं, की माझा जन्म झाला, तेव्हा मी माझ्या आईच्या पोटात होतो, तेव्हा आई 8 महिन्याची गरोदर होती. हो. आणि 8व्या महिन्यात जेव्हा मूल होतं, त्यावेळेला बहुधा कॉम्प्लिकेशन्स वाढतात असंही म्हटलं जातं. तसंच माझ्या आयुष्यामध्ये झालं, की आईला जेव्हा ॲडमिट केलं गेलं आणि माझा जन्म झाला, तेव्हा मला त्या एखाद्या छोट्या पेटीत ठेवलं होतं आणि सांगितलं गेलं होतं, की हे मूल जगेल की नाही माहिती नाही. पण त्यावेळेला आईने जे उद्गार म्हटले होते, की "मी गणपती बाप्पाला नवस केलेला आहे दगडूशेठ हलवाईला आणि माझा मुलगा वाचणार तर सोडा, तो जगणार आणि आयुष्यामध्ये असं काहीतरी करून दाखवणार, की त्याचं नाव सगळेजण घेतील." हो. हा तिचा त्यावेळेचा कॉन्फिडन्स आणि ते बालपणातले मला मिळालेले संस्कार हे खूप महत्त्वाचे होते. आणि त्यानंतर ताई असं झालं, की ज्यावेळेला म्हणतात ना, की आपण म्हणतो बघा, की मुलगी जन्माला आली, की आपल्या घरामध्ये संकटं येतात. असं पूर्वी बऱ्याच गोष्टी घडायच्या. पण आमच्या घरामध्ये असं झालं होतं, की माझे वडील खूप मोठे व्यावसायिक होते आणि आई प्रचंड म्हणतात ना हुशार. फूडमध्ये भरपूर काय-काय तिला आवड होती. त्यामुळे भरपूर क्लासेस केले होते तिने. आम्ही पुण्याला राहायचो. त्याच्यामुळे मुंबईवरनं पुण्याला जेव्हा सगळी कुटुंब यायचे किंवा आई-वडिलांचे मित्र-मैत्रिणी यायचे, तेव्हा आईला भरपूर त्यांना खूप काहीतरी खाऊ घालायची इच्छा, मग घर सजवण्याची इच्छा, हे सगळं आई करायची. पण वडिलांचा अचानक खूप मोठा बिझनेस जो होता, तो लॉसमध्ये गेला आणि तिथे खरं तर माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण लागलं आणि ते वळण असं होतं, की तो लॉस झाल्यानंतर माझ्या आईला बरेच जण कुटुंबीय असतील, मित्रपरिवार असतील, आजूबाजूचे असतील, ते सगळं नेहमी म्हणायचे, की "मुलगा जन्माला आला आणि तुमच्या घरात दारिद्र्य आलं." हो. पण हे माझ्या आईने मला कसं समजवलं होतं, की माझं भाग्य खूप छान आहे आणि तुझं भाग्य खूप छान आहे, की आत्तापर्यंत समाज मुलगी जन्माला आली आणि घरात दारिद्र्य आलं, इथपर्यंत मर्यादित होतं. आज मला अभिमान वाटतो, की माझा मुलगा ह्याला अपवाद ठरला. मुलगा जन्माला आला आणि आपल्या घरात संकट आलं. त्यामुळे इतकी सकारात्मकता ही माझ्या आईकडे होती.
खूप वेगळ्या प्रकारचे विचार होते आणि जे ॲक्चुअली त्या काळी खूप फॉरवर्ड मी म्हणेन हो. होते. आणि मग पुढचं तुमचं जे खेळणं, बागडणं किंवा शाळा वगैरे हे कसं काय? हो, म्हणजे मला मजेशीर गोष्ट अशी वाटते, की ज्या चाळीमध्ये पुण्यामध्ये मी राहायचो, मुंदडा चाळ म्हणून. तिकडे 90% तर सगळे ब्राह्मण होते. त्यामुळे राजहंस आजी त्यांच्याकडे आजही मी जातो. तर त्या राजहंस आजी किंवा आमचे सगळे जे कुटुंबीय होते त्या चाळीमधले, तर त्यांच्याकडे जी संस्कृती होती, जी आमच्याकडे संस्कृती होती, ते प्रत्येक सणवार आम्ही साजरे करायचो. मग भोंडला असेल, भोंडल्याची गाणी असतील, खिरापत असेल, सो सगळं बालपणात मी अनुभवलेलं होतं. वडिलांच्या बिझनेसमुळे अनेक सेलिब्रिटीज मोठमोठे पुण्यामध्ये जेव्हा प्रभातला यायचे, जेव्हा प्रीमियर्स घडायचे, तेव्हा ते सेलिब्रिटीज आमच्या घरी यायचे. हो. म्हणजे मला नमूद करावसं वाटतं, की रमेश देव, सीमा देव तर आईची खूप मोठी चाहती होती, की प्रीतीकडे कधी जाणार आणि मी तिच्या हातचं खाणार. ओह! हे सगळे प्रकार मी माझ्या लहानपणात अनुभवलेले आहेत. सो हे जे अनुभवलेलं एक वलय होतं, त्याच सगळ्यामध्ये एक म्हणतात ना, की नाण्याच्या 2 बाजू असतात. तसं होतं, की एक बाजूला माझं आयुष्य खूप छान चाललं होतं. खूप सगळ्या गोष्टी होत होत्या. एका बाजूला व्यवसायामध्ये वडील अडकले होते म्हणूनही टोमणे ऐकायला लागायचे. पण वडील व्यसनाच्या अधीन गेले होते आणि इतके व्यसनाच्या अधीन गेले होते, कारण त्यांना ते कर्जाचे डोंगर वाढत गेले होते किंवा मित्रपरिवार, संगती अशा वेगवेगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि मग मात्र आमच्या आयुष्यामध्ये असा टर्निंग पॉइंट आला, की वडील आईवरती हात उगारायला लागले आणि ते जे मी माझ्या बालपणात बघितलं, ते खूप वाईट होतं, की एका बाजूला माझे आई-वडील मला माझ्यावर इतकं प्रेम करतायत, मला मोठं करण्यामध्ये इतकी ताकद, त्यांची सगळी एनर्जी घालवतायत. पण वडील हे सगळं आईच्या बाबतीत का करतायत? आणि बालपणात जेव्हा कधी आई-वडिलांमध्ये असे प्रकार घडतात आणि जेव्हा ते मुलं पाहतात, त्या बालपणातला जो काही आघात असतो, तो खूप मोठा असतो. कारण आयुष्यभर तो आपल्या मनावरती कोरला जातो आणि तसाच तो माझ्या आयुष्यभर कोरला गेला, की माझे वडील इतकं सगळं आई करून सुद्धा वडील माझ्या आईशी असे का का वागतायत? हा वाटतं? प्रश्न मला नेहमी पडायचा. त्यामुळे बालपण म्हणायला गेलं तर एका बाजूला माझ्या बालपणात जे बालपणात आपण खेळ खेळतो किंवा जी मजा करतो ती मला अनुभवायला मिळालीच नाही. तर माझं बालपण अशा पद्धतीने गेलं, की मला प्रत्येक वेळेला ते कटू अनुभव यायला लागले आणि मग त्या कटू अनुभवातून असं वाटायला लागलं, की त्यापेक्षा हे बालपण नको. नको. म्हणजे आपण आजही म्हणतो, की बालपण देगा देवा. दे गं. पण माझ्या बाबतीत मला असं वाटतं, की ते बालपण नको. हो. आई गेली आणि बाबांनी दुसरं लग्न केलं. त्यात तुमच्या आयुष्याची राख-रांगोळी झाली असं तुम्ही म्हणालात. कसं काय म्हणजे म्हणजे एक्झॅक्टली काय झालं होतं? म्हणजे हो, मला म्हणजे माहिती आहे, पण हो. नक्कीच प्रेक्षकांना हो, म्हणजे कळलं एक पाहिजे. त्याचा असा दुसरा भाग आहे, की आता जसं मी तुम्हाला सांगितलं, की माझ्या काही बालपणातला भाग जो आहे, तो आम्ही पुण्यामध्ये काढला. पण पुण्यातलं आम्हाला घर विकावं लागलं वडिलांचं, कारण कर्जाचं डोंगर होतं. मग तिकडनं आम्ही नवी मुंबईमध्ये आलो. तिकडे मात्र आमच्या आयुष्याचा एक टर्निंग पॉइंट असा होता, की मुलाला तर शिकवायचं आहे. त्यामुळे मला फादर अँगल्समध्ये आईनी पहिलीमध्ये घातलं. पण मुलाला शिकवायचं आहे म्हटल्यावरती त्या शिक्षणासाठी, त्याला वाढवण्यासाठी जो पैसा लागतो, तो पैसा कुठून आणायचा? कारण कर्जाचं डोंगर होतं. त्यावेळेला आईकडे असे प्रश्न होते, की मी आज माझा संसार उभा तरी कसा करू? पण तो संसार उभा करताना आईनी कधीही हा विचार केला नाही, की माझ्यावरती कोणतं काम पडतंय. आईनी घरकामं देखील केली. घरकामं करता आम्ही जिथे राहायचो तिथे पोलिस लाईनमध्ये एक काकू हं. होत्या. त्यांनी मात्र आईला विचारलं, की "अहो तुम्ही सुशिक्षित दिसता, खूप छान तुम्ही बोलता, सगळं करता. मग तुम्ही आमच्या मुलाच्या ट्युशन्स का नाही घेत? हं. तुम्ही ही कामं का करताय?" त्यावेळेला आईने ट्युशन्स घ्यायला सुरुवात केली. त्याच्यातनं आईला इन्कम वाढायला लागलं. मग एकाचे 10 एका महिन्यात कधी स्टुडंट झाले हे तिला कळलं कळलं नाही. नाही. पण हे सगळं करत असताना आईची सर्वांगीण कला जी होती ती अत्यंत महत्त्वाची होती. कारण झारापकरमध्ये तिने शिवणकामाचा कोर्स केला होता. ती बालमोनची स्टुडंट असल्यामुळे तिच्याकडे वेगवेगळ्या कलांचा भंडार होतं. मग तिने फॉल बिडिंग सुरू केलं आणि फॉल बिडिंग सुरू करताना मात्र तिथे पूर्वी माहिती आहे का मशीन्स नव्हत्या. ते बोटामध्ये असं घालायचं आणि मग त्यांनी ते वेगळं. शिवायचं. असं करून तिने लाखो साड्या त्यावेळेला फॉल बिडिंग केल्या आणि आईची बोटं झिजलेली मी पाहिलेली आहे. ह्या सगळ्यामध्ये एक पार्ट असा होता, की आर्थिकदृष्ट्या आम्ही सक्षम होत होतो. वडिलांना नोकरी लागणार होती. पण वडिलांनी पुन्हा ती नाकारली कारण वडिलांचं म्हणतात तसं, की एवढे व्यसनाधीन झाले होते आणि त्यातून आपली बायको कमवतीये आणि मी काही करत नाहीये.
हा पुन्हा जो काही इगो असतो ना, तो खूप घाणेरडा असतो. मेली. आणि त्या मेल इगोला सपोर्ट करणारे जे असतात ना, ते अत्यंत त्रासदायक असतात. आणि त्याच वेळेला बायकोनी कितीही समजवण्याचा प्रयत्न केला, तरी आपण म्हणतो ना, नकारात्मक गोष्टींकडे आपण जास्त अट्रॅक्ट अट्रॅक्ट होतो. होतो. तोच प्रकार होतो. आणि मला असं वाटतं, की त्याच्यात वडिलांची चूक होती की नाही मला माहिती नाही. पण ते अट्रॅक्ट मात्र नक्कीच त्या चुकीच्या गोष्टींना झाले. आणि मग आईवरती पुन्हा आरोप व्हायला लागले. आईवरती अनेक वेळा त्यांनी हात उगारलेले पाहिलेत मी. पण त्या सगळ्यामध्ये एकदा असं झालं, की फॉल बिडिंग करण्याचे आईला जे काही कॉन्ट्रॅक्ट्स मिळाले लागले. मोठमोठ्या दुकानदारांनी येऊन आईला जेव्हा कॉन्ट्रॅक्ट्स दिले, तेव्हा मात्र आईने थोडे-थोडे पैसे गोळा करून त्या पैशातनं फॉल बिडिंगची मशीन घ्यायची ठरवली. आणि तो मला किस्सा आवर्जून सांगावासा वाटतो, की जेव्हा तिने ती घ्यायची ठरवली, तेव्हा मावशीच्याच पेपर्सवरती त्यांनी कर्ज घेतलं, कारण मावशी नोकरीला होती. पण नोकरी करत असताना मावशीने तिला जो सपोर्ट केला तो खूप मोठा होता. आणि हे सगळं करत असताना 5 नोव्हेंबर तिचा वाढदिवस आणि त्याच दिवशी लक्ष्मीपूजन होतं. हो. त्यामुळे म्हणजे म्हणतात तसा योग खूप छान होता. छान होता. मशीनही त्याच दिवशी येणार होती घरी. सो आईला असं होतं, की चला आता माझ्या नवऱ्याला मी अजून हातभार देऊन त्याला त्या संकटातनं मुक्त करणार आहे. हा दृष्टिकोन विचार करा किती महत्त्वाचा होता. आई दुपारपासनं वडिलांची वाट बघत होती, कारण संध्याकाळी मशीन येणार होती. नेहमीप्रमाणे दुपारीच वडील बाहेर गेले होते. कुठे गेले होते माहीत नव्हतं. ते कधीच सांगायचे नाहीत कुठे जायचे, काय करायचे. पण जेव्हा कधी यायचे तेव्हा खूप ड्रिंक्स घेऊन यायचे. त्यामुळे आले की आपलं झोपलं एवढाच प्रकार होता. त्या दिवशी आम्हाला थोडं वाटलं होतं, की आता दिवाळीचा सण आहे म्हटल्यावरती काहीतरी बदल होईल. पण तसं झालं नाही. ते घरी आले. घरी आल्यावरती मात्रच आईनी त्या मशीनला छान अशी साडी रॅप केली होती आणि तिची इच्छा होती, की ती साडी त्यांनी काढावी आणि मशीनची पूजा करावी. तर तो क्षण आजही आठवतो, की त्यांनी त्या मशीनला पाय मारला आणि त्यांनी पहिला प्रश्न आईला विचारला, "अगं, आपल्याकडे इथे खायला घरात पैसे नाहीत आणि तू ही मशीन कोणत्या जीवावर घेतलीस? नक्की तू असं काय केलंस, की तुझ्याकडे हे पैसे आले?" हा प्रश्न माझ्यासाठी खूप घातक होता, की नवरा-बायकोमध्ये जर इतका विश्वासच नसेल, इतका संवाद तुमच्यामधला तुटला असेल किंवा तुमच्यामध्ये इतके सगळे प्रॉब्लेम्स असतील, तर मी माझ्या आईला दुसऱ्या दिवशी विचारलं, की "तुम्ही एकत्र का राहताय?" आणि खरंय. हे जेव्हा जाणवायला लागलं, तेव्हा असं आई नेहमी म्हणायची, की "तुझे वडील तुझ्यावर प्रेम करतात, माझ्यावर प्रेम करतात आणि आज ज्या संकटामध्ये ते आहेत, त्यात जर आपण त्यांना मदत केली नाही, तर आपलेपणा कुठे राहिला?" हे तिचे संस्कार खूप मोठे होते. त्यामुळे ती प्रत्येक ह्या संकटांना, तिला होणाऱ्या त्रासाला, ती प्रत्येक वेळेला त्यांची बाजू घेऊन मला सांगायची, प्रयत्न करायची. ते मी स्वीकारायचो आणि मग पुन्हा आम्ही पुढे चालत राहायचो. आणि तसंच झालं, की आम्ही वाशीचंही घर सोडायला लागलं आम्हाला आणि आजी-आजोबांकडे मात्र आम्ही दादरला आलो. दादरला आलो तेव्हा आमचं आयुष्य पलटलं. कारण आईला माझ्या मावशीच्या मिस्टरांच्या कॅन्टीनमध्ये नोकरी मिळाली. वडिलांना मेट्रो इंजिनिअरिंग म्हणून एक फर्म होती, तिकडे नोकरी वाह! मिळाली. सो तिकडे असं वाटलं, की आता आमचं आयुष्य जे राख-रांगोळी झाली होती, ते आता फुलणार, खूप मजा येणार आणि माझी ॲडमिशन अँटोनिया डिसिल्वामध्ये झाली होती. सो एक वेगळं वातावरण निर्माण झालं होतं. आजी-आजोबा, काका-काकी, त्यांची एक मुलगी, माझी चुलत बहीण, असं छान आणि चाळीतलं कुटुंब. वातावरण. येस. चाळ म्हटलं, की जी धमाल आहे ना, बापरे बाप! ते कुठेच नाही. कुठेच नाहीये. आणि त्या चाळ संस्कृतीने मला शिकवलं, की जगायचं कसं? किंवा आपलेपणाने आपण कसे कार्यक्रम करायचे, काय करायचं हे झालं. आपले जे नसतात त्यांनाही आपुलकीने कसं हे करायचं तिथे हो, जाणवतं. म्हणजे मी नेहमी म्हणतो, की वाट्यांची देवाण-घेवाण जर तुम्हाला अनुभवायची असेल, तर चाळ चाळ संस्कृती अनुभवा. येस. कारण दुसऱ्याच्या घरामध्ये छान स्वाद येतोय, हा स्वाद अनुभवण्याच्या आधीच ती वाटी आपल्या घरात आपल्याकडे आलेली आलेले असते. असते. म्हणजे हे जी संस्कृती आहे ना, ती चाळ संस्कृती असते आणि ते प्रेम खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे अनेकदा असं व्हायचं, की "कसं बनवलत तुम्ही?" असे अनेकदा मी विचार करून हे पदार्थ त्यांच्याकडनं पण शिकलो. पण ह्या सगळ्यामध्ये म्हणतात तसं, की पुन्हा नियतीच्या मनात काय होतं माहिती नाही. आई पहाटे 3 वाजता उठायची, पोळ्या बनवायची, 500 पोळ्या बनवायची. मग त्या सगळ्या चर्चगेटला डिलिव्हरी देऊन, मग घरी येऊन स्वयंपाक करायची. स्वयंपाक करून मग कॅन्टीनला नोकरीला जायची. पुन्हा संध्याकाळी येऊन पोलिस स्टेशनचे डबे बनवायची. हे सगळे मी तिचे कष्ट बघितलेले होते. आणि असं झालं होतं, की 1 एप्रिल 1993 त्या दिवशी आईच्या नावावर ते कॅन्टीन होणार होतं. म्हणजे जिथे आई ओह! मॅनेजर होती, ते कॅन्टीनच तिच्या नावावर होणार होतं. 1 मे 2000
1993 माझे वडील नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी जाणार होते. सो फायनान्शियली हेल्दी होणार होतो आम्ही. हो. त्या सगळ्या गोष्टी मनामध्ये आनंद देत होत्या. आणि तसंच झालं की 1992 ची दंगल मला वाटतं आपल्या पिढीने अनुभवली, अनुभवली. आत्याच्या पिढीने अनुभवलेली नाही. त्यांना माहीत नाही की नक्की काय झालं. म्हणून मी आवर्जून सगळ्यांना सांगतो की प्लीज Google करा. आता Google आहे आपल्याकडे हातामध्ये. सो 1992 ची दंगल आणि त्यानंतरचे दुष्परिणाम ते 1993 चा बॉम्ब ब्लास्ट. येस. आणि तो म्हणतात ना, की काळा दिवस माझ्या आयुष्यात उजाडला, की मी नेहमीप्रमाणे शाळेत गेलो. शाळा लवकर सुटली. लवकर सुटलीचा आनंद खूप वेगळा होता. कारण लवकर शाळा सुटणं म्हणजे बापरे! लहान मुलांना मजा येते. सो मी घरी आलो. आजी-आजोबा होते आणि आजी-आजोबा म्हणाले, "आज लवकर कसा?" तर मी म्हटलं, "बघ ना, आज मजा येणार आहे." आणि धमाल करत-करत करतोय ना करतोय तेवढ्यात एक जोरात आवाज आला आणि तो आवाज ज्या दिशेने आला, आमच्या चाळीतले जेव्हा सगळेजण तिकडे धावले त्या आवाजाच्या दिशेने, त्या दिशेने मीही धावलो. तेव्हा पहिलं मी धावलो तो प्लाझा टॉकीजच्या इकडे. प्लाझा टॉकीजच्या इकडे तो स्फोट झाला होता. कसला तरी स्फोट झाला एवढं कळलं, कसला हे माहिती नव्हतं. तो होतो ना होतो अजून एक जोरात आवाज आला. म्हणून पुन्हा ज्या दिशेने सगळे धावले, त्यांच्याबरोबर मी धावलो आणि तो स्पॉट होता सेना भवनच्या बाजूचा पेट्रोल पंप. तिथे मात्र जेव्हा मी पोहोचलो, तेव्हा एक रक्तबंबाळ व्यक्ती ज्याच्या शरीरातनं रक्तांचे स्पॉट्स येत होते आणि तो घायाळ झाला होता. त्याचा हात धरून लोकांबरोबर मी त्याला शुश्रूषा हॉस्पिटलपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत होतो. आणि जराही कल्पना नाही कारण आईला अनेकांना मदत करायची सवय होती. ते सगळे तिच्याकडचे संस्कार होते. आणि मात्र सगळे ओरडले, की "नाही आता तू घरी जा कारण बॉम्ब ब्लास्ट घडलाय." येस. बॉम्ब ब्लास्ट काय हेच माहिती नव्हतं. हो. आणि ते घडलंय असं आजी-आजोबा एकटे आहेत. म्हणून मी घरी गेलो. घरी गेल्यावरती मी आजी-आजोबांना सांगितलं, "मी अशा व्यक्तीला बघितलं ज्याच्या शरीरातनं रक्त वाहत होतं." हे भयानक हे होतं. खूप आणि मग भयानक. आजी-आजोबा घाबरले, की पहिल्यांदा डॅडींना फोन कर, पहिल्यांदा आईला फोन कर. त्यावेळेला फोन डेड होते. म्हणजे सगळे बंद होत्या लाईन्स वगैरे. आई महालक्ष्मीला कामाला होती जिंदाल मेन्शनमध्ये. सो आई लवकर येणार होती घरी म्हणजे एक्स्पेक्टेड होती. वडील वाशीला जायचे कामाला जे उशिरा येतील असं वाटलं होतं. पण वडील लवकर आले आणि वडील आलेत पण आई आली नाही. ही जी भीती होती ती मात्र आम्हाला सतवायला लागली. पण असं वाटलं की नाही आईला मदत करण्याची सवय आहे. त्यामुळे कुठेतरी काहीतरी घडलंय आणि किंवा आई अडकलेत तिकडे त्या. हां. हे सगळं आम्हाला वाटलं होतं. पण मी आणि वडील जेव्हा शोधायला निघालो, त्यावेळेला दादर स्टेशनला पोहोचलो आणि माझी चप्पल तुटली म्हणून पुन्हा घरी आलो. आणि ते घरी आल्यावरती आमच्या चाळीमधले जे आमचे सगळेजण होते, त्यांनी मात्र सांगितलं, की "काका काहीतरी झालंय काकूंना, तर आपण तुषारला नको नेऊया, आपण पहिल्यांदा जाऊन बघूया." आणि मग मला आजी-आजोबांकडे ठेवलं गेलं आणि जेव्हा सगळे त्या स्पॉटला पोहोचले, तेव्हा तो स्पॉट काय होता, तो प्लीज आत्ताच्या पिढीने Google करा, की किती तीव्रता त्या बॉम्ब ब्लास्टची होती. एकाच वेळेला असंख्य बॉम्ब ब्लास्ट घडले होते आणि त्याच्यात काय घडलं होतं हे प्रत्येकाला माहिती आहे. आणि तेच झालं, की माझा मामा आला, सगळं झालं आणि हे व्हेरिफाय झालं, की त्या बॉम्ब ब्लास्टमध्ये आईचं निधन झालेलं आहे. कारण केम हॉस्पिटलमध्ये जेव्हा डेड बॉडीज नेल्या होत्या किंवा ज्यांना इंजर्ड म्हणून नेलं होतं. पहिलं इंजर्ड डिपार्टमेंटमध्ये बघितलं, तिकडे कोणीच नव्हतं म्हणजे आईचं नाव नव्हतं. डेड बॉडीजच्या 2 रूम्स भरून मृतदेह टाकलेले होते आणि एका रूममध्ये फक्त शरीराचे भाग भरलेले होते. अरे सो बापरे! त्यावेळेला असं सांगितलं जायचं, की तुमचं जर नाव व्हिक्टिममध्ये नसेल म्हणजे तुमचा माणूस तिकडे नसेल मिळाला, तर तो मृत घोषित करा आणि कशीबशी तुमची बॉडी त्या पार्ट्सनी अटॅच करून अंत्यसंस्कारासाठी घरी न्या. हे 1993 ला मी अनुभवलेलं आहे. आणि ज्यावेळेला असं वाटतं, आता तुम्ही एक विचार करा ताई, की प्रत्येक व्यक्तीला, मग तो लहानातला लहान असू दे किंवा मोठ्यातला मोठा असू दे, म्हणजे अगदी 90 वर्षाचा असू दे. जर त्याचे आई-वडील गेले, तर त्याचं दुःख त्याला कसं वाटतं? आणि आपल्या प्रत्येकाला असं वाटतं, की जेव्हा आपले आई-वडील आता हे जग सोडून गेलेत, शेवटची इच्छा आपली काय असते? की आईला, वडिलांना आपण मिठी मारावी. त्यांचा शेवटचा चेहरा पाहावा आणि तो चेहरा आपल्या मनामध्ये आपण बाळगावा. दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी जेव्हा मृतदेह घरी आला, त्यावेळेला मी धावलो ॲम्ब्युलन्सच्या आवाजाने आणि जेव्हा मी सगळ्यांना सांगितलं, की आता तरी मला आईचा चेहरा बघू दे, मला तिला मिठी मारू दे. त्यावेळेला दुर्दैवाने अशी गोष्ट होती, एक फक्त पांढरा कपडा होता थोडासा. त्याला रक्ताचे स्पॉट होते. रक्तानी माखलेला होता. पूर्ण बॉडी वाइंड अप केली होती म्हणजे कव्हर्ड केलेली होती.
आणि त्यावेळेला जेव्हा मी आईला मिठी मारायला गेलो, तेव्हा मला अलाउड केलं नव्हतं. जेव्हा मी त्यांना विचारलं, की "तुम्ही मला आईला मिठी का मारून देत नाहीये? तिचा चेहरा का उघडत नाहीये?" तेव्हा मात्र मला माझ्या मामाने समजवलं, की आईची बॉडी त्या परिस्थितीतच नाहीये, की आपण कारण ती भाजली गेलेली आहे. त्यातून एक तिचा पाय नव्हता, एक हात नव्हता आणि कसेबसे ते गोळा केलेले तिचे शरीराचे भाग आणले होते. हे वयाच्या 13व्या वर्षी मी अनुभवल्यामुळे काय ट्रॉमामध्ये मी गेलो असेन किंवा कशातनं काय जावं लागतं, हे आपल्याला प्रत्येकाला माहिती असतं. पण त्यातून महत्त्वाची गोष्ट, आजी-आजोबांना धीर देणं तर होतंच, पण माझ्या वडिलांना मला धीर द्यायचा होता. कारण आई नेहमी त्यांची बाजू घेऊन सांगायची, की कितीही झालं तरी ते आपल्यावर प्रेम करतात आणि जर आपण दोघं त्यांच्या आयुष्यात नसलो, तर त्यांचं काय होणार? हा जो प्रश्न होता, तो त्यावेळेला मला उपस्थित झाला आणि मी माझ्या वडिलांना मिठी मारली. कारण आदल्या दिवशी त्यांनाच मी सांगितलं होतं, की आई या जगात नाही. आणि त्यावेळेला त्यांनी मला एक जेव्हा कानपाडात मारली, तेव्हा ती पण मी हसत-हसत स्वीकारली. कारण त्यावेळेला मला आई सांगायची ते कळलं होतं, की ते माझ्यावर हात उगारतायत, ते माझ्यावरती द्वेष म्हणून नाही, तर समाजामध्ये आपुलकी. जे घडलं, माझ्या बाबतीत जे वाईट घडलं, त्याचा राग म्हणून मी प्रेमाने तुमच्यावर हात उगारतोय. सो ते प्रेमाचे बॉन्डिंग्स नवरा-बायकोचे काय असतात किंवा काय, हे मी त्यावेळेला अनुभवलं. फार वाईट परिस्थिती होती तेव्हा. 93 चे जे बॉम्ब ब्लास्ट झाले, त्याच्यावर तुम्ही एक पुस्तक पण लिहिलेलं आहे. हो, शून्य बघितलेला हो. माणूस. त्याबद्दल खरंच आत्ता सांगाल का थोडंसं? हो, म्हणजे मला माझ्या लाईफ स्टोरीवरती एक पुस्तक काढायचंच होतं आणि ती माझी इच्छा होती. ह्याचं कारण होतं, की त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रवास होते. मी आयुष्यामध्ये लहानपणापासून आत्तापर्यंत काय अनुभवलं हे मला काढायचं होतं. पण एवढंच झालं, की खरं तर ते पुस्तक 9 वर्षापूर्वी येणार होतं. एक लेखक होते, त्यांनी त्याची जबाबदारी घेतली होती. पण ते काही गोष्टींनी घडलं नाही. पण ज्यांच्याकडे प्रकाशकांकडे ते मला घेऊन गेले होते, त्या प्रकाशकांनी मात्र ठरवलं होतं, की हे पुस्तक घडलं पाहिजे. आणि फक्त एवढंच झालं, की त्यानंतर म्हणजे त्या सगळ्या प्रवासामध्ये आत्ता जो मी उल्लेख केला, त्याच्यानंतरच्या प्रवासामधला जो उल्लेख आहे, तो वेगळा आहे. पुस्तक करण्याचं कारण हे होतं, की फक्त सेलिब्रिटी शेफ म्हणून तुषार लोकांना माहिती आहे. पण आपण जेव्हा सेलिब्रिटी म्हणून तुषारला बघतो, तेव्हा त्याच्या दुसऱ्या नाण्याच्या बाजूला काय आहे? आज त्याचा फेस काय आहे? आणि तो आयुष्यामध्ये सदैव हसत असतो आणि मी नेहमी म्हणतो, जो माणूस चेहरा हसरा असतो, त्याच्या आयुष्यामध्ये डोकावून बघा, हो. की त्याचं दुःख काय असतं. त्याचं सगळ्यात जास्त दुःख असतं जे ते ॲक्चुअली दिसत नाही. दिसत नसतं आणि म्हणूनच तो लपवण्यासाठी सदा हसतमुख राहावं लागतं. आणि त्या हसण्यामध्ये मला ह्या पिढीला दाखवायचं होतं, की हे ह्या गोष्टींमध्ये आहे, जे आपण केलंच पाहिजे. जर तुम्ही म्हणालात, की आपल्याला जमणार नाही, तर शक्य नाही. आणि तसाच माझ्या आयुष्यातला एक भाग होता. तो म्हणजे 1993च्या बॉम्ब ब्लास्टमध्ये जे आरोपी होते, सर्वात महत्त्वाचा म्हणजे आजही मला वाटतो, की जो दाऊद इब्राहिम. सगळेजण त्याचं नाव घ्यायला घाबरतात आणि मी अनेकदा त्याचं नाव घेऊन म्हणतो, की जोपर्यंत त्या देशद्रोहाला फासावर लटकवत नाही, तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही. पण त्या सिस्टममध्ये जेव्हा अनेकांना अडकवलं गेलं, त्यांच्यावरती आरोप सिद्धही न होता आणि ज्यांच्यावर आरोप सिद्ध झाले, त्यांची समाजाने बाजू घेतली, की त्यांना फासावर लटकवू नका. कसं शक्य आहे? ज्याच्यावर आरोप सिद्ध होतायत म्हणजेच देशद्रोही याकूब मेमन. आज याकूब मेमनवरती सगळे जेव्हा दोष सिद्ध झाले, तेव्हा त्याला फाशी मिळावी की नाही म्हणून समाजामध्ये जेव्हा क्वेशन मार्क आला, तेव्हा आपल्या समाजातील सो कॉल्ड 227 प्रतिष्ठित लोकांनी जाऊन राष्ट्रपतींकडे पत्र दिलं, की त्याला फाशी होऊ नये. आणि हा जेव्हा आवाज मी बघितला, तेव्हा मला असं वाटलं एक व्हिक्टिम म्हणून, फक्त माझी बरोबर. आई गेली म्हणून नाही, तर हा आघात जो झालाय तो माझ्या मातृभूमीवर झालेला आहे. बरं. माझी आई तर त्याच्यात गेलेलीच आहे. पण माझ्या मातृभूमीवरती जेव्हा हा बॉम्ब ब्लास्ट हल्ला घडतो, तेव्हा माझ्या मातृभूमीवरती जेव्हा मी माझं आयुष्य जगतोय, तेव्हा तिच्यासाठी मी काहीतरी अर्पण केलं पाहिजे. सीमेवरती आपले जवान जे इतके हो. दिवस-रात्र अक्षरशः आपल्याला प्रोटेक्ट करत असतात. बरोबर आहे? म्हणून आपण आज सुरक्षित आहोत. आयुष्य सुरक्षित जगतोय. पण आपल्यावरती जी संकटं येतात, त्या संकटांना आपण बाजूला ठेवून, "नाही, नाही, मी ह्याच्यात काही पडणार नाही." आपण किती कमी पडतो. हो. आणि मग आपण काय म्हणतो, "आम्ही कुठे काय करणार आहोत? जे काही करतील ते जवान करतील." असं नाही होत. आपल्यावरती जेव्हा जी संकटं येतात, त्याच्यातला एक भाग आपण उचलला तरी आपण समाजसेवा करू शकतो. आपल्या देशावरचं आपलं प्रेम पाहिजे. आणि ते जेव्हा मी केलं, त्यावेळेला सह्यांची मोहीम घेतली, की याकूब मेमनला फाशी झालीच पाहिजे.
आणि लोकांनी 2 तासामध्ये सह्यांची मोहीम यशस्वी करून दिली. आणि मी जेव्हा राज्यपालांना भेटलो, त्यावेळेला मात्र राज्यपालांनी मला ग्रीन सिग्नल दिला आणि मग त्यावेळेला अ, सीएमकडे पाठवलं. सीएमनी मला पुढाकार दिला आणि मग ती फाईल गेली, ती डायरेक्टली सेंट्रलला गेली. हो. आणि त्यावेळेला रात्रीचं न्यायालय उघडण्यात आलं होतं. आणि त्या सगळ्यामध्ये जेव्हा त्याला फाशी मिळाली, त्याच्या आदल्या दिवशी मला धमकीचा फोन आला होता, की हं. "अगर हमारे भाईजान को फांसी मिलती है, तो आपके फांसी का इंतजाम हमने किया है." आणि ही जेव्हा धमकी आली, तेव्हा मला असं वाटलं नाही, की काही होणार आहे. कारण मला एवढंच माहिती होतं, की ठीक आहे, मिळाली फाशी तर मिळाली. मिळाली. शहीद होतात आपले जवान, तर हो. आपण झालो तर काय आहे त्याच्यामध्ये? एवढाच फक्त माझ्या मनामध्ये थॉट होता आणि मी हा लढा केला. पण त्याही लढ्यापेक्षा एक लढा महत्त्वाचा होता आणि तो म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहीत असलेला सेलिब्रिटी संजय दत्त, जो माझ्यासाठी आजही टेररिस्ट आहे. त्यांनी केलेली कृत्य ही आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत. पण तरी देखील त्यांनी ती सजा पूर्णपणे भोगू नये यासाठी त्याला लाखो करोडो त्याच्यावरती इन्व्हेस्ट केलेत. त्यांनी वर्तन किती छान केलंय जेलमध्ये, म्हणून त्याला लवकर सोडलं पाहिजे. यावरती देखील माझा आक्षेप होता आणि मी त्यावेळेला मीडियावरती भांडलो, की शेवटी तो कितीही झाला तरी 92-93 मधला एक भाग आहे हो. आणि त्याला ती सजा पूर्ण मिळालीच पाहिजे. येस. यावरती जेव्हा मी प्रयत्न केला, तेव्हा त्यालाही ती पूर्ण सजा भोगावी लागली. कलाकार म्हणून आपण प्रत्येकाला रिस्पेक्ट देतो. हो. पण जेव्हा तोच कलाकार एका टेररिस्ट ॲक्टमध्ये सहभागी होतो किंवा त्याच्यावरती आरोप सिद्ध होतात, तेव्हा आपण त्याला इनोसेंट बॉय कसं म्हणू शकतो? नाही, ही विल बी ट्रीटेड ॲज अ रोल मॉडेल. एक्झॅक्टली. मग ते सो व्हायला नाही आजच्या पाहिजे. समाजाला जर मी म्हटलं, की नाही, नाही, ही इज अ इनोसेंट बॉय. कोण इनोसेंट बॉय? म्हणून मी वारंवार सांगतो, की संजय दत्त हा टेररिस्टच आहे आणि तो टेररिस्टच आमच्यासाठी राहणार. समाजासाठी तो काय आहे ह्याचं देणं-घेणं आम्हाला नाही. पण आमच्यासाठी तो टेररिस्ट राहील. त्यामुळे ह्या सगळ्यातला मी प्रयत्न केले आणि ह्या सगळ्या प्रयत्नांना यश मिळालं. ते यश मला कुठेतरी सगळ्यांसमोर आणायचं होतं आणि त्यातून महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पुस्तक जेव्हा निर्माण झालं, तेव्हा त्या पुस्तकाला मिळाला प्रतिसाद. प्रचंड प्रतिसाद मिळाला. मला एक चांगलं वाटतं सांगायला, की मला कितीही कोणी नाकारलं, तरी समाज मला सहकार्य करतं आणि जेव्हा समाज सहकार्य करतं ना, तेव्हा तुम्हाला कोणतीही भीती नसली पाहिजे. स्वामींचं एक वाक्य, कारण मी स्वामी समर्थांना खूप मानतो. स्वामींचं एक वाक्य, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." पण तुम्हाला एक गंमत सांगतो. रोज मी मठात गेलो आणि स्वामींना सांगितलं हात जोडून, "स्वामी मला आज हे पाहिजे, मला उद्या ते पाहिजे, मला हे द्या, ते द्या." रोज तुम्हाला स्वामी देत राहतील का? तर नाही. स्वामी काय बघतात, की स्वामी प्रत्येक त्याच्या खऱ्या भक्ताला इतक्या संकटांमध्ये टाकतात, कष्ट बघतात की तुमचे. पहिल्यांदा त्याला वारंवार संकटांमध्ये टाकतात. त्या संकटांमध्ये हा किती पद्धतीने उत्तीर्ण होतोय ते पाहतात आणि मगच तुम्हाला ते हात देतात आणि मग म्हणतात, "आता मी तुझ्याबरोबर आहे." त्यामुळे आपण जर बिनधास्तपणे कोणतीही चुकीची कृत्य केली आणि मठात गेलं आणि जर हात जोडून सांगितलं, "स्वामी, माझ्याकडनं चूक झाली, क्षमा करा आणि मला हे द्या." तर स्वामी तुमच्या बरोबर नसणार. त्यामुळे ती शक्ती अशी आहे, की ज्या शक्तीचा आपण आदर केला पाहिजे. ज्या शक्तीला आपण घाबरलं पाहिजे. पण न घाबरता आपण एखादी कृत्य केली आणि जाऊन हात जोडले आणि त्यांना सांगितलं, "माझ्याकडनं ही चूक झाली, आता माफ करा." त्याला माफी नसते. त्यामुळे असे असंख्य आहेत प्रकार, की जे माझ्या पुस्तकातही आहेत. तुम्ही हे म्हटल्यावर मला एक छान डायलॉग आठवलाय. तो कोणी म्हटला हे प्रेक्षक नक्कीच ओळखतील, "चुकीला माफी नाही." हो. तो खूप छान आहे आणि तो डायलॉग म्हणजे ज्यांच्यावर आधारित आहे त्यांनाही तुम्ही भेटलात. हो, ऑफकोर्स. माझ्यासाठी खरं बघायला गेलं तर ह्या अनेक लोकांना म्हणजे अगदी नावं घेऊन सांगतो, की नाईक फॅमिली असेल किंवा डॅडी असतील, त्या अनेकांना मला भेटण्याचा पण योग आलेला आहे. मी जेव्हा त्यांच्याशी गप्पा मारल्यात, मी जेव्हा त्यांच्याशी संवाद साधलाय, एक लक्षात ठेवा, नाण्याच्या नेहमी 2 बाजू. जसं हो. माझे वडील नेहमी म्हणायचे, की नाण्याच्या दोन्ही बाजू पडताळूनच त्या माणसाला आपण जज करायचं. तर मला नेहमी असं वाटतं, की ह्यांची एक बाजू आपल्यासमोर येते. आपण दुसरी बाजू का ऐकत नाही? का बघत नाही? बरोबर. आणि जेव्हा-जेव्हा मला संधी मिळाली, तेव्हा-तेव्हा मी त्यांना भेटलो आणि जेव्हा मी त्यांच्याशी भेटलो, तेव्हा एक मात्र मी लक्षात घेतलं, आपण जेव्हा त्यांच्याशी चांगले असतो किंवा समाजात जर आपल्याला चांगलं वागायचंय, तर ह्यांची आपल्याला नक्कीच साथ मिळू शकते. पण जेव्हा-जेव्हा माझ्यावर देखील मी जसं म्हटलं, की मला 93च्या ह्याच्यामध्ये केसमध्ये धमकीचा फोन. जेव्हा धमकीचा फोन आला, ह्या सगळ्या लोकांनी मला एक प्रोटेक्शन कव्हर दिलं होतं नकळत.
त्यांनी मी काही त्यांना अप्रोच झालो नव्हतं, की मला प्रोटेक्शन कव्हर द्या. ना त्यांनी मला काही सांगितलं होतं, की आम्ही तुला प्रोटेक्शन कव्हर देतोय. पण आपल्या समाजामध्ये आपल्याला कुठेतरी मदतीचा हात मिळतो मिळतो. आणि मग ते म्हणतात, "कोणी येऊन तर तुझ्या केसाला धक्का लावून दाखवू दे, मग आम्ही आहोत." आणि असं सांगणारे हे आपले सगळे लोकं आहेत. त्यामुळे नावं न घेता पुन्हा एकदा सांगेन, येस. की ती आपली ताकद आहे आणि ती खरी ताकद आपल्यासाठी महत्त्वाची आहे. तुमचा एक हॉस्पिटलचा किस्सा एक सांगाल का खरंच? म्हणजे तुमच्या काकू घाबरलेल्या राइट? तर तो काय किस्सा होता नाही, एक्झॅक्टली? एक गंमत सांगतो काय झालं, की सुरुवात आपण अशी करूया, की पहिली गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये जे काही आजपर्यंत प्रकार आले, म्हणजे निगेटिव्ह प्रकार आले, त्या सगळ्या निगेटिव्हिटीमधनं आपण एक पॉझिटिव्हिटीकडे वळलो. ते माझं आयुष्य वळलं ते वेगळ्या पद्धतीने वळलं आणि ते असं वळलं, की मला अ, माझ्या घरातनं बाहेर पडायला लागलं. मग माझ्या घरातनं बाहेर पडल्यानंतर जेव्हा मी बाहेर पडलो आणि माझ्या मित्राची साथ मला मिळाली. कॉलेजमध्ये फक्त रांगेमध्ये आम्ही उभे होतो आणि मला फॉर्म भरून देशील का? असा सांगणारा एक आवाज आला आणि मी त्याला हो भरून देईन म्हणून मी त्याला फॉर्म भरून दिला आणि त्या दिवसापासनं आज गेले 27 वर्ष आमची मैत्री आहे. मैत्री प्रत्येकाची असते, वर्षानुवर्ष असते. पण ही मैत्री थोडी जरा खास आहे. याचं कारणही तुम्हाला कळेल. कारण तो आवाज आजही माझ्याबरोबर आहे आणि फक्त मित्र म्हणून नाही, माझा सखा म्हणून, माझा बंधू म्हणून आणि माझ्या आयुष्यातलं माझं सार म्हणून. त्या मित्रानी म्हणजेच योगेश म्हात्रे, त्यांनी जेव्हा माझं दुःख जाणलं, जेव्हा त्यांनी माझ्या निगेटिव्हिटीला पॉझिटिव्हिटीमध्ये वळण्याचा प्रयत्न केला. कीर्ती कॉलेजमध्ये असताना मी अनेक वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यायचो. मी 99.99% कधीच वर्गामध्ये बसलो नाही. ओह! पण 99.99% मी कॉलेजमधल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेत होतो आणि म्हणून जेवढे वर्गात बसायचे आणि टीचर्स त्यांना ओळखायच्या नाही, तेवढे मी बाहेर असून मला टीचर्स ओळखायच्या आणि माझे सगळे प्रिय होते. हो. त्यामुळे इतकी मजा मी कॉलेजच्या काळात केलेली आहे. पण घरातलं वातावरण खूप दूषित होतं. त्याही दूषित वातावरणामध्ये आपण किती पॉझिटिव्हिटी राहावं, त्याला साथ लागते ती माझ्या मित्राची मिळाली. जेव्हा त्या मित्रांनी मला त्याच्या घरी नेलं आणि त्याच्या आईशी ओळख करून दिली, तेव्हा माझ्या नीना काकी म्हणजे माझ्या मित्राची आई, आई. त्यांची जेव्हा साथ मला मिळाली आणि जेव्हा त्यांचा पहिला माझ्या डोक्यावरनं हात फिरला, तेव्हा मला कळलं, की माझ्या आईची माया मला मिळाली आहे आणि ती आईची माया मला कायम मिळत गेली. आणि मी त्यांच्याकडे माझा आणि योगेशचा बिझनेस आम्ही चालू केला. कारण आयुष्यामध्ये आमच्या मला असं वाटतं जन्मापासून आजपर्यंत सकारात्मक गोष्ट येणार, त्याच्या आधीच ती नकारात्मक गोष्ट येते आणि मग ती दार ठोठावत असते. तसंच झालं, की मला दोघांना सोडायला लागलं आणि सोडायला लागलं त्याचं कारण तेच होतं. मी कॉलेजमध्ये जी-एस होतो, सी-एस होतो, सगळ्यामध्ये पुढे होतो. पण वेगवेगळ्या मार्क लिस्टमध्ये 0 मार्क मिळाल्यावरती म्हणजे मग आम्ही कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळेला मात्र 1999 साली माझ्या वयाच्या 19व्या वर्षी आणि मित्राच्या 18व्या वर्षी आम्ही व्यवसायाची स्थापना केली आणि तो म्हणजे माया ऑटो रेंटल्स आमचा गाड्यांचा व्यवसाय. हो. तो आणि आजही चालू आहे. आजही चालू आहे. 27 वर्ष तो चालू आहे. त्याला साथ दिली ती योगेशच्या आईनी, मित्राच्या आईनी. कारण मराठी माणसाने, मराठी तरुण उद्योजकांनी व्यवसायात यावं असे सांगणारे बरेच जण आहेत. पण व्यवसायात येण्यासाठी, त्यांना प्रेरित करण्यासाठी आणि त्यांना टिकवण्यासाठी हे खूप कमी आहेत. मी म्हणेन पाय ओढणारे जास्त आहेत. कॉन्ट्रोव्हर्शियल होऊ शकतं, पण हे खरं आहे. म्हणजे हा तुमचाही अनुभव असेल. प्रचंड अनुभव आहे, की आपल्याशिवाय हा माणूस पुढे कसा जातो? कसा जातो. मग काय त्याच्याकडे आहे? मग त्याचे पाय खेचत राहायचे आणि मग अशा पॉइंटला आणून दाखवायचं, की शेवटी तो माझ्या पायाशी आला की नाही? पण असं प्रत्येक ठिकाणी होत नाही. कुठेतरी दैवी शक्ती असते, कुठेतरी आपली कर्म असतात आणि कुठेतरी आपली सच्चाई असते. सच्चाईने व्यवसाय केला ना, तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी एका बाजूला असतात. पण आपल्याला व्यवसायात आज व्यवसाय चालू केला, तर उद्या आपल्याला करोडपती जर व्हायचं असेल, तर शेवटी तुम्हाला हे स्वीकारावं लागतं आणि मग तुम्हाला त्यांच्या हाताचं भावलं बनावं लागतं. पण तुम्ही हे सगळं बाजूला ठेवून आपल्या व्यवसायावरती प्रेम केलं आणि आपल्या सच्चाईने काम केलं, तर मला वाटतं संकट कितीही येऊ दे, त्या संकटांना पार करून तुम्ही शेवटी ते यशाचं शिखर हे गाठताच गाठता. कारण त्यानंतर आम्हाला एवढी संकटं येऊन सुद्धा अनेक पुरस्कार आम्हाला मिळाले. अनेक समाजामध्ये आमची उदाहरणं जेव्हा दिली गेली, मग मैत्रीची असतील, व्यवसायाची असतील किंवा अशा मी वेगवेगळ्या टप्प्यावरती आत्महत्याचे जेव्हा प्रयत्न केले,
त्या आत्महत्यांच्या प्रयत्नांचे असतील, अशी अनेक उदाहरणं दिली जातात. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा उदाहरण दिलं जातं, की प्रशिक्षण नसतानाही आज सेलिब्रिटी शेफ म्हणून टॅग लागणं हा सोप्पा नाही. नाही. पण पुन्हा मी तेवढंच सांगेन, की माझ्या आईचे संस्कार, माझ्या काकींनी, मीना काकींनी मला त्यांचं स्वयंपाकघर दिलं. तुम्ही एक स्त्री आहात. मला एक सांगा, तुमच्या स्वयंपाकघरात कोणी लुडबुड केली, तुम्हाला चालेल का हो? अजिबात नाही. बरोबर आहे की नाही? तसंच प्रत्येक स्त्रीला आपल्या घरात कोणी आलेलं एक वेळ चालेल, पण माझ्या स्वयंपाकघरात येऊन लुडबुड केलेली चालणार नाही. पण त्याच मीना काकींनी मला त्यांचं स्वयंपाकघर माझ्या हातात दिलं आणि सांगितलं, "आजपासून स्वयंपाकघर तुझं." कारण त्यांना माहिती होतं, की तुषारला स्वयंपाक करायची आवड आहे. आवड आहे. पण तेवढीच सीमित ठेवलं नाही, तर लोकांनी काय सांगितलं माहितीये का? बरोबर, मित्रांनी आणि त्याच्या आईने त्याला स्वीकारलंय म्हणजे काय? त्यांना एक घरात नोकर हवा होता. हेही मी ऐकलेलं आहे. म्हणजे समाज आपल्याबद्दल काय बोलू शकतो, याचा मला अभिमान आहे. कारण त्याच वाक्याने आज मला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवलं आणि आज मी अभिमानी जेव्हा सांगतो, की मला नीना काकींनी जेव्हा स्वयंपाक खोलीत दरवाजे उघडे करून दिले, तेव्हा मी या शिखरावरती आहे. तेव्हा हेच बोलणारे आज त्यांची हालत काय असेल? त्यामुळे मला असं वाटतं, की बोलणाऱ्यांना बोलून द्यावं. त्याच्यावरती कधीही कमेंट करू नये. आपण आपल्या कृत्यातनं त्यांना जे उत्तर देतो ना, ते उत्तर महत्वाचं असतं. पण हे आज मला वाटतं प्रत्येक मराठी तरुणांनी पण हे आत्मसात केलं पाहिजे. हो. कारण खूप म्हणजे मी बघते ना, की पेशन्स लेव्हल किंवा जी म्हणतो ना, की म्हणजे टिकून राहण्याची जी वृत्ती आहे किंवा चिकाटी ही फार कमी झालेली आहे. हो. म्हणजे आता तुम्हाला अगदी उदाहरण एक सांगतो, की मी शेफ म्हणून जेव्हा या प्रोफेशनमध्ये आलो, तेव्हा पुरुषांचं हे क्षेत्र नाही. हे महिलांचं क्षेत्र आणि जो पुरुष क्षेत्रामध्ये येतो, तो बायले आहे, असं म्हटलं जातं. आज माझे अनेक मित्र आहेत, यूट्यूबर्स आहेत, ज्यांना ट्रोल केलं जातं. हो. त्यांच्या बोलण्यावरनं, त्यांच्या वागण्यावरनं इतकं ट्रोल केलं जातं. पण माझा तुम्हाला सांगण्याचा एक उद्देश आहे, ज्यांना तुम्ही ट्रोल करता, ज्यांच्याबद्दल तुम्ही हे बोलता, ते महिन्याला मेहनत करून किती रुपये कमवताय ना, हे बघा. माझं आणि म्हणणं हे वेगळं आहे, येस. की आज आपण कितीही म्हटलं, तरी त्यांची मेहनत बघा. आज तुम्ही बोलून काय करणार आहात? त्यांना डिप्रेस करणार आहात. पण डिप्रेस जेव्हा तुम्ही करता ना, तेव्हा मला असं वाटतं, की आमच्यासारखी एक युनिटी असते आणि त्या युनिटीमधनं आम्ही जेव्हा संवाद साधतो, तेव्हा पुन्हा ती पॉझिटिव्हिटी आम्ही निर्माण करतो आणि आम्ही काय म्हणतो, बोलणाऱ्यांना बोलत राहू दे, आपण आपलं काम करत राहायचं आणि मग जेव्हा पुन्हा आम्ही एका पॉइंटला येतो, तेव्हा आम्ही म्हणतो, की येस, लोकं हेच बोलतात म्हणून आज आपण इथपर्यंत आहोत. पण ट्रोलिंग हा खरंच खूप वाईट विषय आहे, असं हो. मला नेहमी वाटतं. हो. कारण तो व्यक्ती YouTubeवर किंवा एखाद्या प्लॅटफॉर्मवर येऊन बोलतोय, तो हिंमत करतोय. त्याच्यामध्ये काही दोष किंवा मी म्हणेन काही प्रॉब्लेम्स असू शकतात. पण तो आज हिंमत करतोय. तुम्ही हिंमत म्हणजे जो करतोय त्याचेच पाय ओढताय. पण तुम्ही काही नाही करताय. तुम्ही फक्त तेवढंच करताय. हो. हे पण किती चुकीचं आहे. म्हणजे मला हे पटत नाही. खरं तर प्रेक्षकांनी पण हे खरंच हो, म्हणजे हे जाणून बघा, घेतलं मी पाहिजे. माझ्या पुस्तकामधला एक पार्ट मी जो कधीच कोणाला सांगितला नव्हता. मी माझ्या पुस्तकात रिव्हील केलेला आहे. माझ्या अगदी लहान वयामध्ये माझ्यावरती लैंगिक अत्याचार झालेले आहेत. आज जेव्हा मी ओपनली ह्याच्याबद्दल बोलतो, जेव्हा एखाद्या लहान मुलावरती लैंगिक अत्याचार होतात, तेव्हा त्या लहान मुलावरती दुष्परिणाम त्याचे काय होतात, हो. हे कधी समाजाने अनुभवलेत का? पण त्याही सगळ्या गोष्टींना बाजूला सारून समाजामध्ये एक वर्चस्व निर्माण करण्यासाठी केलेली धडपड आपण आपल्या पेशन्स ठेवून आपण समाजात कसे वागतोय, या सगळ्याचा दृष्टिकोन बघून जे आपण घडतो, त्याच्यावर समाज कधी बोलतो का? बोल. तर समाज काय बोलतो पेक्षा आपण समाजाला काय द्यायचंय हे महत्वाचं आहे. आणि खरं सांगावं तर समाजाला काही पडलेली नसते. हो. आपणच उगाच त्याचे विचार करतो आणि आपण मग बाऊ करतो. त्याच्यातली एक व्यक्ती, आपण म्हणतो बघा ना, आता सीझन आंब्याचा आहे, बरोबर आहे. आंब्याची पेटी आहे. एक सडका आंबा सगळ्यांना नाचवतो. स्पॉईल करू शकतो म्हणून काय करायचं माहितीये का? त्याला पहिलं पहिले बाजूला बाजूला करायचं. त्यामुळे आपण समाजाला दोष देऊच देऊ नाही. शकत समाजातली ती एक कोणतरी व्यक्ती असते, जो समाज बिघडवण्याचा प्रयत्न करते. मला असं वाटतं समाजातनं त्याला आपण बाजूला केलं, तर सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. आज आम्हाला सगळ्यांचं प्रेम मिळत गेलं. आज मला महाराष्ट्रभर जेव्हा मी साम टीव्हीवरती सुगरण 2 वर्ष केलं, मी रुचकर मेजवानी केली. ज्यावेळेला मी वेगवेगळ्या चॅनल्सवरती शेफ म्हणून नावारूपाला आलो, मला तुम्ही सगळ्या प्रेक्षकांनी जर प्रेम दिलं नसतं, तुम्ही जर माझ्या रेसिपी पाहिल्या नसत्या, नाही, नाही, तुषार सांगतोय ते बरोबर आहे. आम्हाला तो जेव्हा तो एखादी रेसिपी प्रेझेंट करतो, तेव्हा शेफ म्हणून आवडतोय.
हे जर तुमच्याकडनं प्रतिसाद आले नसते, तर मी आज सेलिब्रिटी शेफ म्हणून छान. नावाला आलो नसतो. हे प्रेम त्यांचं आहे. त्याच्यात एक कोणतरी काय बोलतो, ह्याच्याकडे कधीच लक्ष देऊ नये. हे दुर्लक्ष करत राहायचं आणि आपण आपलं काम करत राहायचं. तर समाज नक्कीच आपल्या बाजूनी आहे, हा विचार करूनच पुढे जायचं. तुम्ही आत्महत्येबद्दल बोललात. आत्महत्या आजकाल आपण बरंच ऐकतो याबद्दल. त्याबद्दल खरंच थोडं सांगाल का, की ह्या पॉइंटपर्यंत कसं जे माणूस पोहोचतो किंवा नक्की काय चालू असतं आणि कशामुळे? अ, माझ्या लाईफमध्ये तोच एक प्रसंग होता, की माझ्या वडिलांनी आई गेल्यानंतर दुसरं दुसरं लग्न लग्न केलं. केलं आणि आई गेल्यानंतर 1 वर्ष जे मी वडिलांना म्हणजे म्हणतात ना, की बाळासारखं खरं तर सांभाळायला. सांभाळलं. आजी-आजोबांचं करणं आणि त्यावेळेला रोज सकाळी स्वयंपाक करायचा, मग शाळेत जायचं, घरी येऊन आजी-आजोबांना वाढायचं, मग ट्युशनला जायचं, मग घरी जेव्हा वडील येणार, तेव्हा ते पूर्ण नशेत असायचे. लिटरली त्यांचे कपडे बदलायचे, बूट काढायचे, मग त्यांना भरवायचं आणि मग त्यांना झोपवायचं. इथपर्यंत प्रसंग मी अनुभवलेले आहेत. त्या सगळ्या प्रसंगामध्ये आईचं मला कार्य कोणतं करता नाही आलं. मग वर्षश्राद्ध करायचं होतं. तो हट्ट मात्र माझा होता, की माझ्या आईचं वर्षश्राद्ध मी करणार. योगायोगाने ते मला मिळालं करायला. ज्या वेळेला वर्षश्राद्ध आईचं केलं, त्याच वेळेला मला माझ्या कुटुंबाकडनं कळलं, की आता वडील दुसरं लग्न करतायत. तो माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता, हो. की वर्षभर मी माझ्या आईच्या ह्याच्यातनं बाहेर पडलो पण नव्हतो. आणि एक कुठेतरी पुन्हा असं होतं, की वडील माझ्याशी का नाही बोलले? बरोबर. माझ्याशी का नाही डिस्कस केलं? आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे ना हो. दोघांच्या. हे मला बाहेरनं का कळतं? कुटुंब जरी असलं तरी मला बाहेरनं का कळतं? मी जर वर्षभर तुमचं एवढं पॅम्परिंग केलंय, सगळ्या गोष्टी केल्यात, आपल्यात एक नवीन बॉन्डिंग निर्माण झालंय. कारण आईवर तुम्ही हात उगारायचात, तेव्हा माझ्यासाठी तुम्ही विलन होतात. पण आईनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा जर तुमची मी काळजी घेतोय, तर मग तुमच्यात आणि माझ्यात हे बॉन्डिंग का नाही? हा अनेक वेळा जेव्हा प्रश्न निर्माण व्हायचा, तेव्हा मात्र असं होतं, की माझे विचारांचे दृष्टिकोन बदलायला लागले. जे घरामध्ये मी पुन्हा एकदा तेच म्हणेन, त्यांनी तो लग्नाचा निर्णय घेतला हे सगळ्यांच्या दृष्टीने माझ्यासाठी होता असं त्यांचं म्हणणं आहे. कारण तू लहान आहेस, मग आजी-आजोबांना सांभाळणं. एका पद्धतीने असं सांगितलं गेलं, की उद्या काय तू आता थोड्या दिवसांनी मोठा झालास, की तुझं लग्न होईल, तू संसारात राहशील. मग त्याचं काय? म्हणून त्याला आधार मिळावा म्हणून आम्ही लग्न करतोय. अशा वेगवेगळ्या स्टोरीज होत्या. पण एक मात्र त्याचं हे होतं, कन्क्लुजन होतं, की दुसरं लग्न होणार. मग अ, अ, त्यांची दुसरी बायको, तिला मुलगी होती. आईला मुलगी हवी होती. त्यामुळे मी तिला असा विचार केला, की चला बहुधा बरं. त्याच्यासाठी असेल, की मला बहीण मिळणार आहे. बरं. पण पुन्हा तसंच झालं, की काही गोष्टी नाही घडल्या आयुष्यात मनासारख्या. सावत्र आई आपण म्हणतो, की आई आणि सावत्र आई ह्या 2 शब्दांना खूप अर्थ आहे. आई ही जन्मदात्री आई असते आणि सावत्र आई ही अपर्यायाने मिळालेली आई असते. पण मी अनेक सावत्र आई अशा पाहिल्या आहेत, की ज्या आपल्या आईसारखं प्रेम आपल्याला देणाऱ्या असतात. ज्या आपल्या चाळीमध्ये पण आम्ही अनुभव घेतले होते. सो असं वाटलं होतं, की चला आता आयुष्य वेगळं होईल, बदलेल. पण माझीही निगेटिव्हिटी होतीच त्या बाबतीमध्ये, की मला स्वीकारायला वेळ लागणार होता. पण त्याचाच कुठेतरी फायदा घेऊन मला वाटतं त्यांनी तो काहीतरी कट केला, काय जे काही असेल. पण आमच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वाद वाद वाढायला लागले आणि मग ते वाढता-वाढता असे झाले, की आजी आणि मी आम्ही एका बाजूला आणि मग अ, वडिलांची दुसरी बायको, माझे वडील, लहान मुलगी आणि माझे आजोबा एका बाजूला आणि मग आमच्या बाबतीमध्ये जे घडलं, ते मात्र मला त्या लहान वयात सहन करणं कारण जन्मापासनं तोपर्यंत जे काही माझ्या डोक्यात चालू होतं, हो. मग असं वाटलं की आता नको आणि मग त्या एजला असं होतं ना, की आपल्याला खरं तर आपलं आयुष्य वेगळं जगायचं असतं. पण त्यातही अशा गोष्टी जर मिळाल्या, तर मग त्या आपल्या सायकॉलॉजिकल ट्रीटमेंट म्हणजे सगळं बिघडून जातं भेटून आणि जातं. तसं माझं ते बिघडायला लागलं, की मला असं वाटायला लागलं आता हे आयुष्य नको. आता हे आयुष्य संपवलेलं बरं आणि त्यावेळेला पहिल्यांदा असं झालं, की पूर्वी तो डायझॉनचा डब्बा यायचा लाल रंगाचा. तो मी पूर्ण प्यायलो होतो आणि दुर्दैवाने त्यावेळेच्या माझ्या दुर्दैवाने मला माझ्या आजीनी ते लगेच पाहिलं आणि आमच्याच चाळीमध्ये डॉक्टर आले होते. त्यामुळे त्यांनी ते ट्रीटमेंट केली आणि त्याच्यातनं मी वाचलो. त्यावेळेचं दुर्दैव, पण आजचं ते सुदैव. कारण आता मी लहान मुलांना आणि त्यांच्या पालकांना सांगतो, की जेव्हा कोणता मुलगा किंवा मुलगी किंवा कोणीही आत्महत्या करतं, तेव्हा त्याला दोष देऊ नका. पहिली त्यांची सायकॉलॉजिकल तुम्ही बॅकग्राऊंड शोधा, की तो त्या पॉइंटपर्यंत पोहोचलाच पोहोचलाच काय? का?
कारण मी अनेकदा प्रयत्न केलेत. एकदा असं नाही, मी 8-10 वेळा प्रयत्न करून झालेत. का एवढ्या वेळा केले? एकदा नाही झालं म्हणून दुसऱ्यांदा करणारा माणूस, तिसऱ्यांदा करणारा माणूस. मी पुन्हा-पुन्हा तेच म्हणेन, की ह्याची सायकॉलॉजिकल तुम्ही बॅकग्राऊंड बघा. त्याच्या मनाची घालमेल काय घालमेल चालू काय आहे? असते हे तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. मी माझ्या आई-वडिलांना जेव्हा माझ्यावरती सेक्शुअल हॅरेसमेंट होत होते, सांगण्याचा बराच प्रयत्न करायचा त्यांना कळत नव्हतं. मग त्यावेळेला माझी घालमेल काय होती? मग या सगळ्या परिस्थितीतनं जेव्हा मी जात होतो, तेव्हा माझ्या मनावरचा ताबा मी कसा ठेवला असेल? माझे कंट्रोल्स मी कसे ठेवले असेल? पण कुठेतरी तो सुटतो आणि मग आपल्याला वाटतं, की आता हे आयुष्य नको. त्यामुळे इतक्या पॉइंटला येण्यासाठीची जी घालमेल असते, ती मला असं वाटतं शोधणं गरजेचं आहे. शोधण्यापेक्षा आई-बाबांनी समजून घेतलं हो, पाहिजे बेसिकली जी मुलं सांगतायत हो. ते. आणि हे म्हणजे फार बोथ गरजेचं साइड आहे. हो, हे बोथ साइड आहे. कारण प्रत्येक वेळेला आपण काय होतं, पूर्वी माहिती आहे ना, आपला मगाशी म्हणालो तसं, की छडी लागे छमछम विद्या हा एक धाव होता. आता तसं काही राहिलेलं नाहीये. आता आई-वडीलच मुलांसमोर असे चुकीचे वागतायत किंवा काय वागण्यामध्ये त्यांचे बदल आहेत, की मुलं ते एक्सेप्ट करतायत. पूर्वी असं कधी झालं नव्हतं आणि आता आपण कसं होतंय, की सगळे ब्लेम मुलांवरती टाकतो. तर तसंही नाहीये. टाळी दोन्ही हातांनी वाजते तसं आहे, की मुलांनी आई-वडिलांना समजून घेणं गरजेचं आहे. कारण आता जर आपण बघितलं, तर बरीच मुलं बाहेरगावी आहेत आणि हो. त्यांचे पालक फक्त एकटे इथे रडतायत. ज्या पालकांनी आयुष्यभर तुम्हाला शिकवण्यासाठी कष्ट करून पैसे कमवले, त्यांचं आयुष्य समर्पित केलं. आज तुम्ही बाहेरगावी गेलात कारण तुम्हाला लाखो करोडोचे नोकऱ्यांचे पॅकेज मिळालेत. पण आज त्यांनी त्यांचं आयुष्य कसं जगावं? तर ते विचार त्यांच्या डोळ्यामध्ये फक्त आस आहे, की माझ्या मुलाचा, मुलीचा आज फोन येईल, उद्या फोन येईल. ते शेवटच्या काळात मला भेटतील की नाही? माझी शुश्रूषा करतील की नाही? हेही त्यांना माहीत हो. नसतं. आणि मग जेव्हा आपण म्हणतो सो कॉल्ड अनाथ आश्रम, ते दुर्दैव कोणालाही लाभू नये असं मला वाटतं. आणि ते दुर्दैव जेव्हा लाभतं, तेव्हा मला असं वाटतं की मुलं कमी पडतात. त्यामुळे हे बोथ साइड आहे, की मुलांनाही आई-वडिलांची जाण असलीच पाहिजे आणि ती खूप महत्त्वाची आहे. आणि ज्या पालकांना आपल्या मुलांबद्दल थोडंसं कळत नसेल किंवा लहान आहेत, जाऊ दे. नाही, मुलं लहान राहिलेलीच नाहीयेत. मुलांच्या बाबतीमध्ये जे घडतायत, ते आता मुलं बोलतात. बोलतात. त्यामुळे तुम्हाला ते ऐकलंच पाहिजे आणि मग त्याच्यावरती ॲक्शन घेतली पाहिजे. कोविड आणि काळी पिशवी. म्हणजे कोविड हा आत्ताच्या काळात ज्यांनी अनुभवलंय, तो मला वाटतं प्रत्येकाला तो एक म्हणतो ना, की दुःख देणाराच काळ होता. पण मग ते काय आहे एक्झॅक्टली? मी 2000 म्हणजे अगदी सुरुवात जेव्हा फॉरेनमध्ये झाली, बाहेरगावी हो. झाली, तेव्हा मी टीव्हीवरती एक काळी पिशवीमध्ये एका डेड बॉडीला भरलेलं पाहिलं होतं आणि त्या डेड बॉडीला कुटुंबाच्या हवाली नाही, तर हो. डायरेक्ट ॲम्ब्युलन्समधनं क्रिमेशन स्मशानामध्ये नेलं. आणि हे जे काही मी बघितलं तेव्हा मी शॉक झालो होतो आणि शॉक ह्यासाठी झालो होतो, की मी 13 वर्षाचा असताना जेव्हा माझ्या आईला मी मिठी मारू शकलो नव्हतो, हो. मी तिचा शेवटचा चेहरा पाहू शकलो नव्हतो. ते आजही जर सल माझ्या मनामध्ये आहे, ते दुःख माझ्या मनामध्ये आहे, तर माझ्या एकट्याचा विचार सोडा, आपल्या भारतामध्ये, देशामध्ये असंख्य हो. लोकं आहेत, जे इमोशनल आहेत. हो. कितीही स्वतःला स्ट्राँग म्हणू देत, तरी या बाबतीत इमोशनल आहेत. माझे आई-वडील, माझं कुटुंब, माझे मित्र, आम्ही त्यांना शेवटचं पाहू शकलो नाही, ही त्यांच्यामध्ये सल राहणार. हे जेव्हा मला कळलं, तेव्हा मी कोरोनामध्ये ॲक्टिव्हली काम करायला लागलो. आर-एस-एसच्या माध्यमातून आता मी जसा उल्लेख केला, अनेक आजी-आजोबा ज्यांची मुलं बाहेरगावी आहेत, ज्यांना सामान, मेडिसिन्स वगैरे कोणी द्यायला नाही. त्या माध्यमातून मी त्यांचा एक भाग झालो होतो. त्यांनी मला करून घेतलं होतं, की मी वेगवेगळ्या आजी-आजोबांकडे जाऊन ते मेडिसिन्स वगैरे द्यायचो. पण त्यानंतर काही 2 केसेस माझ्याकडे आल्या, त्या मात्र विचित्र होत्या, की एक कुटुंबाने स्वतःला एक छोट्याशा खोलीमध्ये अडकून घेतलं होतं आणि ते बाहेरच पडत नव्हते आणि त्या केसमध्ये असं झालं होतं, की एक मुलगा, त्याची बायको, त्यांची मुलगी आणि त्यांची आई. ती जी केस माझ्याकडे आली, जेव्हा मी त्यांच्या घरी गेलो, तेव्हा मी दरवाजा लिटरली तोडला जेव्हा आम्ही पी किट घालून गेलो होतो. त्यावेळेला पाहिलं, तेव्हा त्या आजींचा मृत्यू झालेला होता. हो. डॉक्टर अमय विजयकर म्हणून माझा मित्र आहे, ज्यांचा फॅमिली डॉक्टर होता. तो आमच्याबरोबर आला होता. त्यांनी सांगितलं, "ते आज नाही, ते कालच गेलेले आहेत." हो. शी वॉज कोव्हिड पॉझिटिव्ह त्यावेळेला. आता कोव्हिड पॉझिटिव्हची केस आदल्या दिवशी गेलेली आहे. रात्रभर ते तिघं जण त्याच वातावरणात आहेत म्हटल्यावरती
त्या तिघांना चेक करणं गरजेचं होतं. ते तिघं चेकिंग करून देत नव्हते. शेवटी आम्ही त्यांना धमकी दिली आणि जेव्हा आम्ही चेक केलं, तेव्हा ते काका पॉझिटिव्ह निघाले. मुलगी पॉझिटिव्ह निघाली. नशिबाने त्या काकी नव्हत्या. पण त्या काकांना ॲडमिट करायचं नाही म्हणून त्यांचा हट्टास चालू होता. एका पॉइंटला त्या काकींना आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये म्हणजे क्रिमिनेशनसाठी नेलं, त्यावेळेला त्यांची जबाबदारी घ्यायला कोणी नाही. अशा वेळेला मात्र माझ्या एक लक्षात आलं, की केएम हॉस्पिटलमध्ये, सायन हॉस्पिटलमध्ये मी अनेक हॉस्पिटल्स फिरलो. त्यावेळेला केएम हॉस्पिटलमध्ये मी एक केस अशी बघितली, की जिथे एक आई मृत्यू झालेली आहे. तिच्या आई मुलांनी, मुलींनी वगैरे तो मृतदेह तिकडे सोडून गेलेले आहेत. याचं कारण ती लस आपल्याला लागेल, आपल्या कुटुंबाला इफेक्ट होईल. त्यापेक्षा ती गेलीच आहे ना, मग आपण फक्त व्हिडिओवरती ते पाहूया. आणि जेव्हा ते पोलीस माझं काम बघत होते, तेव्हा त्या पोलिसांनी मला सहज विचारलं, "दादा ह्यांच्यावरती अंत्यसंस्कार करायचे असतात. शेवटची एक सही लागते. त्यांचं कुटुंबातलं कोणी नाही. तुम्ही जाल का?" आणि जेव्हा मी सायन क्रिमिनेशन हाऊसला गेलो, अंत्यसंस्कार करतात तिकडे, तेव्हा मी जी लाईन बघितली मृतदेहांची, ती फक्त एकटा मृतदेह होता, त्याच्या आजूबाजूला कोणीच नव्हतं. आणि जे तिकडे काम करणारी लोकं होती, त्यांना मी अक्षरशः जाऊन जेव्हा पाया पडलो, त्याच्यातली एक बाई होती, जी तिकडे स्मशानामध्ये फक्त साफ-सफाई करायची, पण ती त्याच्यामध्ये काही लोकांना अंत्यसंस्काराला अग्नी द्यायची. तेव्हा मी त्यांच्याशी संवाद साधला, तेव्हा त्यांना विचारलं, म्हटलं, "ताई तुम्हाला नाही का हो भीती वाटत?" तेव्हा तिने सांगितलं, "दादा, भीती प्रत्येकाला वाटते. पण आज माझं पोट त्याच्यावरती आहे. आज मी ही नोकरी केलीच नाही आणि मला ह्याचे पैसे मिळाले नाही, तर माझी लहान मुलगी उपाशी राहील." हो. हे वाक्य ऐकून मात्र मला वाटलं, की नाही, त्या पोलीस दादांनी मला योग्य सल्ला दिला, की काही अंत्यसंस्कार हे जर तुम्ही केलेत तर बरं होईल. असे करून माझ्या हातनं 21 अंत्यसंस्कार झाले. माझ्या आईच्या बाबतीमध्ये माझं दुःख होतं, की मी तिचा अंत्यसंस्कार नाही करू नाही करू शकलो. शकत. पण स्वामींच्या रूपाने स्वामींनी मला 21 मृतदेहांवरती अंत्यसंस्कार करायला दिले. ही जी काही ताकद असते ती महत्त्वाची असते. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये माझा मित्र योगेश आणि माझ्या काकी नीना काकी यांनी जर मला आधार दिला नसता, मला हे सगळं करायला सपोर्ट केला नसता, तर मी काहीच करू शकलो नसतो. आणि मला लागण झाली त्यावेळेला या दोघांनी जे माझ्यासाठी केलंय ते ट्रेमेंडस आहे. कारण 2 महिने मी ॲडमिट होतो. 21 दिवस मी अनकॉन्शियस स्टेजला होतो. सगळ्यांनी माझे बॅनर तयार केले होते भावपूर्ण श्रद्धांजलीचे, पण बिचाऱ्यांचे ते फुकट गेले. आणि हास्यास्पद गोष्ट अशी होती, की हा जगलाच कसा म्हणून जो प्रश्न होता, मी त्यांना एकच म्हणलं होतं, "एवढ्या लवकर मी तुम्हाला त्रास देऊन जाणार नाही हो. अजून भरपूर त्रास बाकी आहे. तो त्रास सहन करूनच जाईल." अशी गमतीशीर गोष्ट होती. 21 जणांचे आशीर्वाद तुमच्या मागे हो, होते असं मी म्हणेन. हो. म्हणजे कारण त्या काळी मी बघितलंय खरंच म्हणजे तुम्ही सांगितलं तसं भयावह स्थिती हो, होती. लोकांनी आपले जे कुटुंबीय आहेत त्यांनाही असंच वाऱ्यावर सोडून गेलेलं हो. होतं आणि फारच भीतीदायक खरंय, परिस्थिती होती. खरंय. पण तर म्हणजे म्हणजे खरंच जेवण सगळ्यांना देणं किंवा फूड पॅकेज देणं वगैरे हे सगळं होतं. त्यावेळेला बेड्स नव्हते किंवा इथपर्यंत होतं. पण हे जे काही करायला मिळालं, ते मी देवाला तेच सांगेन, की आपल्यासाठी देवानी एखादं कार्य आहे ना, हे निवडलेलं असतं. आपण कोणी नसतो. मी आजही सगळ्यांना म्हणतो, की मी कोणी नाहीये हे करणारा. देवानी मला निवडलं ह्याचं मला भाग्य वाटतं. आज ते माझ्याकडनं घडलं म्हणून मला त्याचा अभिमान अजिबात नाही. मला देवानी त्याच्यासाठी चूज केलं म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो. ही हॅज चूझन फॉर दॅट. हे महत्वाचं आहे. इतका सगळा प्रवास तुम्ही केलात. खडतर प्रवास मी म्हणेन खरं तर. बऱ्याच गोष्टींचं म्हणजे वरचढ म्हणजे वर-खाली जे खडतर हे आहे. त्याचबरोबर लोकांना मदत करणे किंवा बंड करून उठणे. बंड म्हणजे मी म्हणेन चांगल्या हो, गोष्टीसाठी ऑफकोर्स हो. ते केलं. आज ज्या टप्प्यावर तुम्ही आहात, आज तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल? आज मला इतकंच वाटतं, की माझ्याकडनं माझ्यावरती आलेली जी काही संकटं होती, ती देवानी माझ्यासाठी चूज केलेली होती. देवाला माझ्या आयुष्यामधनं जे काही त्यांनी माझ्या खडतर प्रवासामधनं जे काही माझ्यावरती संकटं आणली किंवा जी काही होती, ती बहुधा त्या संकटातनं त्यांनीच मला बाहेर काढून ह्या संकटांवरती समाजात बोलण्यासाठीची माझ्यासाठी संधी निर्माण करून दिली होती. कारण काय होतं ना, बरेच जण आपलं आयुष्य 4 भिंतींमध्ये लपवतात. त्यांना ओपन व्हायचं नसतं आणि मला असं वाटतं, की जर मीच ओपन झालो नाही, तर समाजाला मी काय म्हणून सांगणार? आज तुम्ही जेव्हा मला इंटरव्ह्यूसाठी बोलवता, तेव्हा फक्त मी नाही माझा बिझनेस कसा आहे, मी कसा आहे, हे सांगितलं.
तर दॅट डझंट मेक एनी सेन्स फॉर मी. मला असं वाटतं, की ज्या संकटातनं, ज्या प्रसंगातनं मी टप्प्या-टप्प्याला बाहेर पडलो, ते समाजाला कळणं गरजेचं आहे. आणि आज समाजामध्ये पण आज तसे म्हणजे संकट बरेच आज जण भोगत माझं असतील. पुस्तक वाचल्यानंतर प्रत्येकाला ते पुस्तक आपलंसं वाटतं, कारण ते प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडलेले आहेत. घडलेले आहे. फक्त एवढंच आहे, की ती व्यक्ती जेव्हा पुस्तक वाचून येते आणि म्हणते, "अहो, तुम्ही ओपन अप झालात, आम्ही ओपन अप होऊच होऊ शकलो नाही." शकलो नाही. आणि मग मला असं वाटतं, की जेव्हा पुस्तक वाचताना प्रत्येक माणूस रडतो, तेव्हा मी त्याला एकच सांगतो, नुसतं रडू नका, ओक्साबोक्शी रडून घ्या. कारण तीच तर पुस्तक थेरपी आहे. येस. जेव्हा तुम्ही ते प्रसंग वाचता आणि तुम्हाला वाटतं, की नाही ह्या क्षणाला मला रडलं पाहिजे, तेव्हा मी त्यांना म्हणतो, घट्ट मिठी मारा कोणाला तरी, जे खूप तुमचे क्लोज आहेत. त्यांच्याकडे ओक्साबोक्शी रडा, व्यक्त व्हा आणि मग जेव्हा तुम्ही म्हणाल ना माझ्याकडे येऊन, की दादा हे पुस्तक वाचल्यावरती मला आज रिलॅक्स वाटलं, तेव्हा ते पुस्तक माझं यश आहे. नाहीतर त्या पुस्तकाचा अर्थच नाही. कारण फक्त आपल्या गोष्टी लोकांना सांगणं, ह्याच्यात मला काही गंध नाहीये. तर माझ्या आयुष्यामध्ये जे कठीण प्रसंग आले, त्याला समाजाने कशी साथ दिली, माझ्या टप्प्यामध्ये माझा मित्र, माझ्या काकी त्यांची साथ मला मिळाली नसती. आज तुमच्या सगळ्यांची साथ मिळाली नसती. आज तुम्ही मला एक सांगा, तुम्ही मला इंटरव्ह्यूला जर बोलवलं नाही, तर मी समाजासमोर येऊ शकतो का? सो मला प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची का वाटते? कारण तुम्ही माझ्यावरती प्रेम करता, तुम्ही मला संधी देता. संधी देणारी व्यक्ती खूप मोठी असते. आज अनेकांनी मला संधी दिली. माझ्या वाईट टप्प्यामध्ये त्याच संधी देणाऱ्यांनी पण माझ्यावर आरोप केले. मग मला असं वाटलं, की एका पॉइंटला बहुधा मी त्यांना योग्य वाटत नसेल, त्या वेळेला कुठे थांबायचं हेही आपल्याला कळलं पाहिजे. त्यामुळे काहींच्या बाबतीमध्ये मी थांबलो, पण प्रेम अजूनही तसंच माझ्या मनामध्ये आहे. कारण संधी देणारी व्यक्ती ही आपल्या आयुष्यात कायम सर्वश्रेष्ठ असते. फक्त थांबायचं कुठे हे प्रत्येकाला जमलं पाहिजे. आयुष्यात मधली फोडणी हं. हे तुमचं एक जे वाक्य आहे ते मला फार आवडलं. पण ती आता फोडणी तुम्ही कुठल्या प्रकारची घेता? म्हणजे आंबट, गोड, तिखट आणि जर खरंच अशी फोडणी आहे, तर तो म्हणजे पदार्थ कुठला असेल तुमच्या दृष्टीने? हो, मला एक गंमत वाटते. म्हणजे मी नेहमी असं प्रत्येकाला म्हणतो, की कुकिंग ही ना थेरपी आहे. आणि ती थेरपी अशी आहे ना, की जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल, प्रचंड स्ट्रेसमध्ये आहे मी आज. आज माझं बायकोबरोबर भरपूर भांडण झालंय. प्रत्येक वेळेला बायकोनीच का, पुरुषांनी पण ना, म्हणजे उलटं मी म्हणतोय. तर जेव्हा मी असा विचार करतो, की माझ्या बायकोबरोबर आज माझं खूप भांडण झालंय, तर मी काय करावं? तर मी म्हणेन, काही नाही, अगदी सोपं आहे. स्वयंपाकखोलीत जा. जसं ती नेहमी करते तसं तुम्ही करून पहा. एक भांडं घ्या, आवाज करा त्या भांड्याचा. ते असं म्हणतात ना, की आपटून. आपटून ते किचनच्या प्लॅटफॉर्मवर ठेवा. मग त्याच्यात चहा बनवा आणि मग तो चहा बनवताना अशी साखर टाका, अशा रागाने तो चहा पावडर टाका आणि जेव्हा तो चहाचा सुगंध दरवळतो ना, तेव्हा एक छान मस्त म्युझिक लावा. तुम्हाला खोटं वाटेल, ती म्युझिक थेरपी आणि ती कुकिंग थेरपी तुम्हाला रिलॅक्स करते. त्यामुळे ती थेरपी जरी असली, तरी फोडणी कशी असली पाहिजे, तर ती खमंग असली पाहिजे. म्हणजे काय, की जेव्हा आपली आई पूर्वीच्या काळात इतकं सगळं सहन करून, पहाटे उठल्यापासनं रात्री झोपेपर्यंत जे काही ती सहन करायची, जे काही टोमणे किंवा काय पूर्वीच्या काळात खूप वेगवेगळं. हो. पण तिच्या हातचा स्वयंपाक कधी चुकला का हो? नाही. कधीच आजही नाही. आपण काय म्हणतो? आईच्या हातची चव अजून नाही आली किंवा बरोबर, बरोबर. आपण ती लक्षात ठेवलेली आहे. बरोबर. तुम्हाला गुपित सांगतो, तो सगळा राग येऊन स्वयंपाकखोलीत त्या पदार्थावर काढायची आणि मग ती फोडणी खमंग व्हायची. येस. सो ती हे खरं खमंग आहे. फोडणी जी आहे ना, ती प्रेमाची खमंग फोडणी असते. म्हणून आपल्या आयुष्याला आपण जेव्हा म्हणतो, की नकारात्मक, नकारात्मक प्रत्येकाचं आयुष्य आहे. पण ते सकारात्मक करण्यासाठी आपण कोणती फोडणीचा कधी वापर करतो, तो आपल्याला जमला पाहिजे आणि तसं मी माझ्या आयुष्यात करत गेलो. माझ्या आयुष्यात मी प्रत्येक टप्प्याला त्या फोडणींचा वापर करत गेलो. आज मला काय करायचंय, तर मला ह्या माणसाशी डिस्कनेक्ट व्हायचंय. आज मला काय करायचंय, तर बिनधास्तपणे मला एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करायचंय. मग मी कोणावर प्रेम करतोय, तो माझा पार्ट आहे. समाज काय म्हणेल हे मला कधीच काही वाटलं नाही. पण जे मला करायचंय ते मी करून दाखवणार आणि जे मला करायचंय ते मी आजपर्यंत करत आलो. म्हणून माझ्या आयुष्याच्या त्या पदार्थांच्या फोडण्या योग्य योग्य. पद्धतीने बसल्या आणि मला असं वाटतं तो पदार्थ आता प्रत्येकाला रुचकर वाटायला लागला आणि म्हणून त्या पुस्तकाचं जेव्हा प्रकाशन झालं, तेव्हा अगदी काही महिन्यात आज 2000 प्रती, तेही मराठी पुस्तक हो. आजच्या काळामध्ये जेव्हा हिट होतं, तेव्हा
ते माझं पुस्तक हिट होत नाही, तर माझ्या आईचा त्याग आणि माझ्या काकींनी, यशोदामाई यांनी जे मला प्रेम दिलं, आज त्याही जगामध्ये नाहीत. पण त्या जाता-जाता जे मला आशीर्वाद देऊन गेल्या, आज त्यांच्या त्या शेवटच्या काळामध्ये जेव्हा त्यांचा मुलगा इतकी त्यांची काळजी घेणारा होता, तरी देखील त्यांनी मला जेव्हा सांगितलं, की "तुषार नाही, आता शेवटच्या काळामध्ये तू त्यांचा मुलगा म्हणून सांभाळ करायचा." हे भाग्य कोणाला मिळेल? वाह! हे भाग्य मला माझ्या मित्राने मिळवून दिलं. कारण माझ्या आईचं प्रेम जे मी मिस केलं होतं, हो. ते सगळं मी माझ्या काकींच्या बाबतीत मिळवलं. आणि आज जेव्हा मी माझं आयुष्य जगतोय, तेव्हाही प्रत्येकाला असं वाटतं किती आनंदी आहे ना, किती सगळ्यांना सल्ले देतो. मी नेहमी सांगतो, सल्ले देणारा मी कोणीच नाहीये. मी फक्त माझ्या आयुष्यात जे अनुभवलं ते तुम्हाला सांगतोय. कारण आजही माझ्या आयुष्यात संकटं संपलेली नाहीयेत. आजही मी प्रत्येक टप्प्यावरती त्या संकटांना सामोरं जातोय. फक्त इतकंच आहे, आजपर्यंत अनुभवलेलं तुमच्यापर्यंत शेअर करतोय. तुम्ही देखील शेअर करा. कारण तुम्ही शेअर केलत तर मलाही त्याचे अनुभव मिळतील. आज एक महाराष्ट्र दिनाबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे हा एपिसोड मी खास एवढ्यासाठी केलेला आहे, कारण लोकांकडे काहीतरी वेगळं ऐकायला किंवा त्यांना एक अनुभवायला किंवा व्यक्त व्हायला मिळेल. ते तुमच्या रूपाने आज खरंच मला वाटतं प्रत्येक जण आता व्यक्त होईल. पण तुम्ही खरंच त्यांना काहीतरी हो, म्हणजे सांगावं. आपल्या संयुक्त महाराष्ट्रासाठी मला वाटतं बलिदान दिलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आज आपण म्हणजे म्हणतात ना, की आपण त्यांचं स्मरण केलं पाहिजे. कारण त्यांनी जर ते बलिदान दिलं नसतं, तर आज आपण संयुक्त महाराष्ट्रामध्ये आपण आलोच नसतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आज कामगार दिनही आहे. हो. म्हटल्यावरती माझे 3 व्यवसाय, जो एक बंद आहे, पण 2 व्यवसाय म्हणजे 3 व्यवसाय. त्या प्रत्येक व्यवसायामध्ये मी कामगार आहे, या हेतूने मी माझ्या व्यवसायांमध्ये उभा राहतो. म्हटल्यावरती मीही कामगारच आहे ना. पण माझ्या व्यवसायामध्ये मी बॉस आहे आणि मी एका खुर्चीवरती बसून फक्त हे करा, ते करा, असं जर बॉसिंग केलं, तर काम होऊ शकत नाही. कारण आत्ताच्या काळामध्ये पडेल ते काम जो करतो, त्याचा व्यवसाय टिकतो. पण लाज वाटल्यामुळे मी बॉस आहे, हे काम कसं करू? असं जेव्हा म्हणतो ना, तेव्हा बिझनेसमध्ये खूप चॅलेंजेस आहेत. त्यामुळे मला असं वाटतं, की कामगार हा कॉन्सेप्ट काढून द्या. कामगार कोणीही नसतात. पहिली गोष्ट काम करणारा हा आपला बॉस असतो. हे महत्त्वाचं आहे. कारण दोन्ही बाजूनी आहेत. जसं आपण नाण्याचा आत्ता उल्लेख हो. करतोय तसं. नाण्याच्या 2 बाजू आहेत. मी व्यवसायच चालू केला नाही, तर कामगार निर्माण होऊ शकतील का? नाही. त्यामुळे कामगार जसं म्हणतात ना, की आम्हीच नसलो तर तुमचा तुमचं व्यवसाय कसा कसं चालेल? टिकेल? तर मी उलटं म्हणेन, आम्ही व्यवसायच काढले नाहीत, तर तर तुम्हाला कामगार. नोकरी कुठे मिळेल? तसंच मी व्यवसाय चालू केला, पण माझ्याकडे कामगारच आला नाही, तर व्यवसाय चालेल का? त्यामुळे एकमेकांच्या साहाय्याने, एकमेकांचा हात धरून जर आपण पुढे गेलो, तर कामगार आणि बॉस ह्याच्यातला दुवा जर आपण काढून टाकला आणि एक मैत्रीचं नातं निर्माण केलं, तर मला असं वाटतं तुमचे व्यवसाय कितीही संकटात असले, तरी ते टिकतील आणि तुमच्या सो कॉल्ड कामगारांना कधीतरी हे शिकवा, की तुमच्यासारखा व्यावसायिक होण्याचं त्यांनाही स्वप्न दाखवा. जे मी अनेकांना दाखवलंय. माझ्या अनेक व्यवसायांमधले आज अनेक जे माझ्याकडे कामाला होते, त्यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत, जो मला अभिमान वाटतो. पण प्रत्येक वेळेला असं वाटतं, काही-काही व्यावसायिक असे म्हणतात, "नाही, नोकर नोकरच राहायला पाहिजे." मला असं वाटतं अजिबात नाही. जेव्हा आपल्याकडे काम करणारा माणूस जेव्हा बॉस बनतो ना, त्याचा अभिमान आपल्याला वाटला पाहिजे. ते निर्माण करायला शिका. तर मला असं वाटतं महाराष्ट्र दिन आज जे महाराष्ट्रामध्ये आपण करण्याची इच्छा व्यक्त करतोय, अनेक व्यवसाय तर निर्माण होतीलच, पण ती प्रत्येकाची क्षमता नसते. तेही त्यांनी जाणून घेतलं पाहिजे. आज चॅलेंजेस आहेत, फायनान्शियल चॅलेंजेस आहेत. हो. त्या सगळ्याचा विचार करून व्यवसायात आला पाहिजे. प्लस एकमेकांची साथ दिली साथ पाहिजे. दिली पाहिजे. कारण असं होतं ना, कोणीतरी सांगितलं म्हणून मी व्यवसाय चालू केला आणि 2 महिन्यांनी सगळं जी काही जमापुंजी आहे, ती या. पण आपली जाते आणि आपला व्यवसायही बंद होतो. त्या व्यवसायाला अर्थ नाही. त्यामुळे व्यावसायिक होण्यासाठीची जी धावपळ आहे, कोणाचं ऐकून करू नका, तर स्वतःचं ऐका आणि त्याच्यातनं निर्माण करा. त्यामुळे मला असं वाटतं, की कामगार दिन आपण कामगार दिन म्हणतो, पण कामगार मित्रातले कामगार आणि आजचा महाराष्ट्र दिन हा खूप छान प्रत्येकाने अनुभवावा आणि आपल्या महाराष्ट्राचा गौरव असलाच पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा सांगितलत, की महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपण करणार आहोत, तर मस्तपैकी मी असं तयार वगैरे होऊन आलो आणि मला आवड आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की जेव्हा-जेव्हा मी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जातो, तेव्हा माझा अटायर त्याप्रमाणे असतो.
आणि तो अभिमान पुन्हा मला असं वाटतं, की आपण जर नाही टिकवला, तर त्याला अर्थ काय? सो महाराष्ट्र आपला आहे आणि मला अभिमान आहे, की माझ्या महाराष्ट्रामध्ये आज मी समृद्ध आहे. येस. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. अभिमान आहे मला, मी महाराष्ट्रामध्ये राहत असल्याचा आणि मी महाराष्ट्रीयन असल्याचा. महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या तुम्हाला खूप खूप सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा. सर, तुम्ही आज इथे आलात, मनमुराद गप्पा मारल्यात. खरं तर तुमचा प्रवास जो सांगितलात तो मला वाटतं प्रत्येक महाराष्ट्रीयन किंवा प्रत्येकाचाच आहे. मी महाराष्ट्रीयन असं नाही फक्त म्हणणार. बऱ्याच लोकांनी अनुभवला असेल किंवा ज्या गोष्टी त्यांना कुठेतरी दुःख देऊन गेल्यात, ह्या काही लोकांच्या बाबतीत झालेल्याही आहेत. मी म्हणेन प्रत्येकाने हे पुस्तक वाचा. शून्य बघितलेला माणूस. त्याच्यातून आपण कुठल्या शून्यातून कसं बाहेर पडतोय, हे आपल्याला नक्कीच प्रोत्साहित करेल. तर नक्की वाचा आणि आम्हाला अभिप्राय द्या. कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच सांगा तुम्हाला हे पुस्तक कसं वाचलं आणि सरांबरोबरचा इंटरव्ह्यू कसा वाटला. त्याचबरोबर मी सरांचा नंबरही खाली फ्लॅश करते. तुम्हाला जर त्यांना काही कॉन्टॅक्ट करायचा असेल, तर तुम्ही नक्की करू शकता. धन्यवाद. नमस्कार.